तुमचं अंगठा घ्यायचं काम चालू आहे. शिक्षणाचं खाजगीकरण, शिक्षणाचं खच्चीकरण करायचं काम चालू आहे. तुमच्या नोकऱ्यांच्या नावाखाली तुमचा अंगठा घ्यायचं काम चालू आहे. नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं, सरकारी नोकऱ्या बंद आहेत. आज आरक्षण आहे, उद्या नसणार आहे. परंतु आपल्याला आपलं आरक्षण जिवंत ठेवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सगळ्यांना एकजुटीने संघटित होऊन महामानव भगवान एकलव्य यांची प्रेरणा घेऊन आज आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे. फक्त आली जयंती आणि एकलव्याची जयंती साजरी केलेली विसरून गेलो. एकलव्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आपल्याला अखंडपणे जिवंत ठेवायची. जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा तेव्हा पेटून उठून त्या अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे. देश पातळीवरती प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक आदिवासींपर्यंत पोहोचणारी एकमेव संघटना आहे ती अखिल भारतीय आदिवासी परिषद. त्या परिषदेच्या माध्यमातून देशभर काम चालतं आणि या परिषदेच्या माध्यमातून देशातील आदिवासींना न्याय देण्याचं काम केलं जातं. आज या परिषदेच्या शाखा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त आपल्या परिषदेचे राज्याचे युवा अध्यक्ष आदरणीय इंजिनियर गणेश भाऊ गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ वाघ, आमचे संतोष भाऊ, आमचे बर्डे साहेब आणि गावचे सरपंच, पोलीस पाटील, तुम्ही सगळ्यांनी मिळून या महापवित्र दिवसाच्या दिवशी आज शाखा ओपनिंगचा शुभारंभ या अहिल्यानगर नगरीमध्ये केला. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि अखिल भारतीय आदिवासी